नमस्कार. आज आपण गोंधळाविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज आपल्याला या देवीच्या दरबारामध्ये घडत असणाऱ्या काही प्रथा, परंपरा आणि पूजेविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. आज देवी तुळजाभवानीच्या पूजा करत असताना या पूजेमध्ये गोंधळाची पूजा या ठिकाणी प्रामुख्याने असते. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की गोंधळ हा जो विधी आहे तो फक्त आई भवानीचा या ठिकाणचा विधी असतो. मात्र जे जागरण असतं हे जागरण आपल्या कुलदेवताचं या ठिकाणी विधी असतो. आणि मग भक्ताच्या घरी ज्यावेळेस शुभ कार्य घडून येतं त्यावेळेस तो देवीचा गोंधळ आणि आपल्या कुलदेवताचा जागरण या दोन्ही एकत्र जागरण गोंधळ या कार्यक्रम आपल्या घरामध्ये करत असतो. तर असं हे गोंधळाची पूजा करण्याचं जे ठिकाण आहे याला आपल्या इथं गोंधळाचा पार असं या तुळजाभवानीच्या दरबारी म्हटलं जातं. आणि ही जी गोंधळ आहे ह्या गोंधळ हा देवीचा या ठिकाणी घातला जात असतो. आता गोंधळ म्हणजे काय, तर घरामध्ये सुख समाधान यावं, शांतता यावी यासाठी हा आई भवानीचा केलेला कुलाचाराचा असतो, पूजा असते. तर असा हा गोंधळ शक शांती समाधानासाठी असतो. आणि मग हा गोंधळ कसा घातला जातो, तर जो गोंधळी असतो ते हे संबळ नावाचं जे वाद्य आहे हे वाद्य तो वाजवतो आणि हा वाद्य वाजवत आईचं गुणगान गात या ठिकाणीच्या आईचा गोंधळ या ठिकाणी घालत असतो. आता हे संबळ वाद्य म्हणजे नेमकं काय, तर असं म्हटलं जातं की आई भवानीनं चंड आणि मुंड या दोन राक्षसांची मुंडके या ठिकाणी उडवले. आणि चंड आणि मुंड या दोन राक्षसांची ज्यावेळेस मुंडके उडवले त्यांचे जे केस आहेत या केसांच्या देवीनं गाठी बांधल्या. मग अशा वेळेस हे चंड आणि मुंड हे देवीला शरण आले, हे आई जगदंबे तू आम्हाला माफ कर असं या ठिकाणी म्हणू लागले. मग अशा वेळेस देवी जगदंबेनं त्यांना माफ केलं आणि म्हणाली काय हवंय ते तुम्ही मागा. मग अशा वेळेस चंडमुंड म्हणाले आता आमचं धड शिल्लक राहिलेलंच नाहीये, राहिलेत ते फक्त मुंडके, तर या मुंडक्याचा वापर हा तुझा उदो करण्यासाठी व्हावा हीच आमची काही ती इच्छा. आणि म्हणून आई भवानीनं तथास्तु म्हणलं आणि या ठिकाणी चंडमुंड यांच्या डोक्यांचं रूपांतर ह्या संबळ वाद्यामध्ये झालं. आता ह्या संबळ वाद्याला कधी वेगळं ठेवलं जात नाही, याला मधोमध या ठिकाणी गाठ बांधून या ठिकाणी ठेवलं जातं. कारण ही गाठ साक्षात जगदंबेनं बांधलेली आहे या ठिकाणी असं म्हटलं जातं. आणि मग याच्यावरती हा घाव घातल्यानंतर जो काही नाद उमटतो हा नाद म्हणजेच आई भवानीचा उदोद असतो. आणि मग अशा उदोदमध्ये समोर देवीचा हा पंचतत्वाचा मांडव या ठिकाणी घातला जातो. पंचतत्व याचा संपूर्ण त्याच्या डोक्यावरील मांडव म्हणजे सगळ्या विश्वाचा मांडव आई भवानीच्या या ठिकाणी घातला जातो. सोबत खाली मोत्याचा चौक भरला जातो, धनधान्याचा चौक या ठिकाणी खाली भरला जातो. त्याच्यावरती हा कलश स्थापन करून त्याच्यावरती नारळ या ठिकाणी ठेवून गोंधळी या ठिकाणचा आई भवानीचं गुणगान गात या ठिकाणचा गोंधळ संपन्न करतो. आणि ज्या भक्ताचं घराणं आहे हे घराणं आई भवानी सोबत घालण्याचं काम हे गोंधळामार्फत या ठिकाणी होतं. हा गोंधळ चालू असताना यासोबत आपल्याला दिसते ती दिवटी, ही दिवटी नेहमी ज्वलित राहते आणि भक्त त्याच्यामध्ये तेल अर्पण करत आपला हा गोंधळाचा विधी या ठिकाणी संपन्न करत असतो. हा गोंधळ कशासाठी, तर घरामध्ये सुख समाधान शांतता यावी यासाठी भवानीचा गोंधळ आहे. म्हणून आपल्या येथील लोक प्रामुख्याने हा गोंधळ 2 वेळेस घालतात. एक गोंधळ म्हणजे लग्नाच्या वेळेस जोडीनं या समोर बसून हा देवीचा गोंधळ घातला जातो. असं म्हणतात की लग्नाच्या वेळेस जर जोडीनं बसून देवीचा आपण जर गोंधळ घालत असो तर लग्नानंतर त्यांच्या जोडीमध्ये नवरा बायकोमध्ये कधी भांडण होत नाही, तंटा होत नाही, अगदी त्यांचा संसार सुखाचा होऊन जातो. त्यासोबतच ज्या घरात भांडण आहे, किरकिरी आहे, मारामारी आहे, कोणतंही समाधान त्यांना भेटत नाही, मग अशा वेळेस सुद्धा ते भक्त या ठिकाणी येतात, आई भवानीचा मनोभावे गोंधळ घालतात. आणि मग गोंधळाचा जो नारळ आहे तो त्यांच्या ओटीला दिला जातो. मग हा जो गोंधळाचा नारळ आहे ते भक्त हिरव्या कपड्यामध्ये असेल, लाल कपड्यामध्ये असेल, ते बांधून घरामध्ये छताला आतमधल्या बाजूला बांधून या ठिकाणी ठेवतात. आणि जसा हा नारळ घरामध्ये बांधला जातो असं म्हणतात त्या क्षणापासूनच या ठिकाणी शांतता यायला सुरुवात होते. मग ज्या भक्ताला वाटतं आता सगळं घर शांत झालेलं आहे, आता सगळं आपलं मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत, मग अशा वेळेस तो भक्त तो नारळ काढतो, जमत असेल तर आपल्या तुळजापूरला येतो आणि इथं तुळजापूरमध्ये तो नारळ सोडतो आणि सेवा पूर्ण करतो. आणि ज्या भक्ताला जमत नाही तुळजापूरला यायला तो आपलं वाहतं पाणी या ठिकाणी जवळपास पाहतो आणि वाहत्या पाण्यामध्ये या ठिकाणी हा नारळ सोडून आपलं ह्या ठिकाणचं कर्तव्य पूर्ण करतो. तर असं हे देवाला पावणारं अशी ही पूजा म्हणजे गोंधळ पूजा आहे. सोबत समळाचं अजून एक सांगायचं झालं तर समळाला या ठिकाणी आपल्याला 9 धागे या ठिकाणी दिसून येतात. आता हे जे 9 धागे आहेत हे 9 ग्रहाचं या ठिकाणी प्रतीक आहेत. असं म्हणतात की या समळाचा आवाज जर आपल्या कानावर पडला तरी 9 ग्रहाचे जे काही दोष आहेत हे दोष सुद्धा या ठिकाणी निघून जातात.
तसं या संबळाचं महत्व आहे. हे आई भवानीच्या गोंधळाचं महत्व आहे. आणि या ठिकाणी मी प्रत्येक भक्तांना या ठिकाणी सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की आपल्यामध्ये जर काही घरामध्ये गोंधळ, तंटा, भांडण, किरकिरी असेल, कोणत्या कामामध्ये आपल्याला यश लाभत नसेल, तर निश्चितच या ठिकाणी गोंधळाचा या ठिकाणी सर्वोत्तम उपाय आहे की आपण एकदा देवीचा, भवानीचा मनोभावे गोंधळ घालून पाहावा. तर प्रत्येक कार्यामध्ये या ठिकाणी यश लाभतं, घरातला गोंधळ वगैरे सगळं शांत होऊन जातं. तर असं ह्या गोंधळाचं महत्व आहे. जय भवानी, जय शिवराय.